पिंपरीला. कशासाठी चाललंय ते पप्पाला विचारलं. मी ऑटोमध्ये बसते. पप्पा कशासाठी जायचंय पिंपरीला? अरे बाळा, आपणाला आहे ना ते माईक घ्यायचं आहे. कारण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर आपल्याला आवाज क्लिअर येत नाही ना. त्यामुळे आपण पिंपरी मार्केटमध्ये जाऊन त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकचं मोठं मार्केट आहे, जाऊन त्या ठिकाणी आपण एक माईक खरेदी करू. ठीक आहे? चालतंय गाईस. आता आम्ही बसलोय इथं ऑटोमध्ये बसलोय आणि आता आम्ही निघालोय जाण्यासाठी पिंपरीला. हे बघा चिकू. हा मम्मी बघा कशी बसली आहे पूर्ण पॅक करून. मम्मीला सर्दी झाली, आजारी आहे. इंजेक्शन घेऊ. चालतंय. घोड्यांची रेस असते ना इथं. हे काय रे? घोड्यांची रेस नसते का? नाही, बैलांची रेस असते. हा घोड्यांची पण असते ना. घोड्यांची त्या ठिकाणी ना बैलगाडा असतो, बैलगाड्यांची रेस असते. खूप मोठी रेस असते हे बैलगाड्यांची. आलो ना मागच्या वेळेस आपण हो, इथं. ह्या ठिकाणी मधल्या हे कंपाऊंडच्या आतमध्ये आहे ना. माहिती त्याला काय झालं आज? काय झालं चिकू? एकटा आईच्या घरी गेला होता ना, त्यामुळे तुम्हाला रागवलं. वाचवणार होतं, पण तो पप्पीने वाचवलं त्याला. हा. आता हसतोय तो. अरे चिकू सिटीमध्ये एकटं हे फिरायचं असते बाळा, लहान लेकरांनी. या ठिकाणी ना कुस्त्या होत्या, कुस्त्या खेळल्या जातात. हा पण त्या ठिकाणी गवत होतं. ते आता नाही होत. पावसाळ्यामध्ये शक्यतो करत नाही ते. इकडे पण आहे वाटतं. हे बघ दिसतं ना तिथं हा. आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रदर्शन. भोसरी. खूप मोठं स्थळ आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीचं स्थळ आहे. या ठिकाणी कुस्त्या खेळल्या जातात. हे बघ इकडे पण एक आहे. या साईडला. ह्या साईडला पण आहे. पिल्लू किती छान आहे किती cute घोड्याचं. आहे. कुठे आले असतील हे? पप्पा? पाळलेले असतात ते. फिरायला येतात बाहेर. हा? किती उंच बिल्डिंग तयार होती बघ. हा. हा. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजायचं. ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल, त्या दिवशी आपला खेळ झाला. यमदेव जरी रेड्यावर बसून आला नाही तरी आपण आता बघायचं की आपला अवतार बघून तर रेड्याची फाटली पाहिजे. आता आम्ही पोहोचलो आहे पिंपरीच्या मार्केटमध्ये. जे हा मार्केट आहे कपड्यांचा, भाजीचा. तिथे शॉपिंग वगैरे करतात. गणपती, हा गणपती डेकोरेशनचे शॉपिंग वगैरे करतात. गर्दी खूप आहे गाईस इकडे बघा. कपड्याच्या दुकानात, मार्केटमध्ये, सगळीकडे
हे सगळं डेकोरेटचं सामान वगैरे सगळं घेतात ते. हा कुठे आहेत? हा हे बघा इथं. हा इकडे तर किती छान छान आहेत बघा डेकोरेटचं सामान आहे ना. सगळं हे गणपतीसाठीच असेल बघा इकडं. तर गाईस पप्पा आता इथं माईक घ्यायला लागले. हा बसले पण तुम्ही. फायनली गाईस आम्ही घेतले म्हणजे माईक. माईक तरी घेतले. आता कुठे जायचं? या ठिकाणी ना बिर्याणी कॅफे आहे. बिर्याणी कॅफेमध्ये खूप छान चहा कॉफी मिळते. चहा आणि कॉफी घेऊ आणि पिझ्झा वगैरे आणि नाश्ता वगैरे करायचा असेल नाश्ता करू. हा चालते. तर चला गाईस आता आम्ही चालूय बिर्याणी कॅफे. चिकू बोलतच नाही आता. काय झालं चिकू तुला? हे बघा मित्रांनो, हे पिंपरी मार्केट आहे. या ठिकाणी गणपती जवळ आलेले आहे त्यामुळे पूर्ण मार्केट गजबजून गेलेले आहे. सगळीकडे डेकोरेशनचं सामान हे सर्व दुकानं फुल झालेले आहेत. गाईस आता आम्ही पोहोचलो इराणी कॅफे आणि आतमध्ये आता आम्ही एंट्री करणार आहे. चला मग आतमध्ये. तसं करा. पप्पा म्हणजे जाऊ शकला बी माणसं डेंजर माणसं बघून वाटते का म्हणजे आपण इथे कोपऱ्यामध्ये बसता. आता इराणी कॅफे मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि दिसायला पण बाहेर खूप छान आहे. डिझाईन सगळं डेकोरेशन आणि ते सगळं खूप महाग आहे. आम्ही त्यामुळे नसतं चायच घेतली. महाग आहे याच्यात खूप. तर आता टेस्ट करू. टेस्टला कशी छान आहे का? चप्पक आहे. तर गाईस आता आम्ही इराणी कॅफेमधून बाहेर आलोय आणि आता आम्ही घराकडे चाललोय आणि एका ठिकाणी आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे. तर चला मग निघूया. तर गाईस आता आम्ही आलोय पाणीपुरीच्या गाड्यावरती आणि आता 3 ऑर्डर दिलेत आम्ही पाणीपुरीचे. पण चिकूला खायचं नव्हतं त्यामुळे चिकूने रगडापुरीचं ऑर्डर दिले काकांना आणि काका आता बनवायला लागलेत. चला गाईज आता टेस्ट करूया. वाव छान आहे. खूप छान आहे. क्रंची आहे आणि खूप टेस्टी आहे. मस्त लागते.
खा ना चिकू. आता चिकूची रगडापुरी पण ती काका तयार करायला लागलेत. रगडापुरी पण आता आम्ही टेस्ट करतोय. छान आहे. आता आम्ही पाणीपुरी खाऊन चाललोय घरी. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.